नमस्कार मित्रांनो, आपण आज आणखी एक छोटासा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत, जो अग्रक्रम तालिकेचा आहे. राज्यसेवेच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये नेहमी एक तरी प्रश्न अग्रक्रम तालिकेबद्दल फ्रिक्वेंटली विचारला गेलेला दिसतो. छोटासा टॉपिक आहे आणि एक मार्क कमी वेळात देणारा आहे. फक्त माहिती काय पाहिजे, आपल्या देशात अग्रक्रमाने सर्वोच्च पातळीपासून कोण कोण कुठल्या पदावर आहेत, त्याचा क्रम माहिती पाहिजे. याची एक छोटीशी घटक इन्फॉर्मेशन म्हणून आपण ह्या ठिकाणी हा घटक वाचायला हरकत नाही. या ठिकाणी सर्वात महत्वाची फॅक्ट ही लक्षात असावी की 26 जुलै 1979 रोजी हे सूचनापत्र जारी केलेलं आहे. म्हणजे 79 पासून आपण हे अग्रक्रम तालिकेचं नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे. त्याप्रमाणे हे जे प्राधान्याने ज्या पदाचा ज्या ठिकाणी विचार केला जातो त्याबद्दलचा हा उल्लेख आहे. म्हणजे कोण कुठल्या ठिकाणी हे सर्वोच्च आहे आणि या यादीमध्ये 2016ला लास्ट अपडेट केलेला आहे. त्या अपडेटेड यादीप्रमाणे प्रथम क्रमांकावर राष्ट्रपती असतात, हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. इथं डोके लावायची गरज नाही. राष्ट्रपतीच्या खालोखाल असतात उपराष्ट्रपती, तेही लक्षात राहून जाईल. त्यानंतर कार्यकारी प्रमुख म्हणून वास्तव कार्यकारी एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्यांच्याकडे आहेत ते पीएम, ही लक्षात राहतील, त्याच्याबद्दलही काही शंका नाही. आता इथून समस्या सुरू होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हे 3 क्रमाने लक्षात राहतील. त्यानंतर चौथा क्रम खास का लक्षात ठेवावं, हे पण हेड ऑफ द स्टेट आहेत. राज्यातले हेड ऑफ द स्टेट, राज्यातले राजप्रमुख आहेत. म्हणून क्रमाने हे 4 गोष्टी 4 घटकाबद्दल लक्षात ठेवायचे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि देशाचे प्रधानमंत्री व खाली राज्यामधल्या राज्यपालाला 4थ्या क्रमांकावर घ्यायचं आणि माजी राष्ट्रपती त्यानंतर येतील. म्हणजे इथं डेप्युटी प्राईम मिनिस्टर हे पद वास्तवात इथं कार्यकारी असूनही त्यांना न घेता माजी राष्ट्रपती का घेतलेत? कारण डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून डेप्युटी प्राईम मिनिस्टरला कुठलेच पॉवर नाहीत. एक मान सन्मान दर्जा मात्र आहे, यासाठी त्यांना या लिस्टमध्ये आहेत. पण त्यांच्या वर राहतील माजी राष्ट्रपती. माजी राष्ट्रपतीचं स्थान आहे 5व्या क्रमांकावर. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि राज्यपाल हे 4 आणि माजी राष्ट्रपती हे 5व्या क्रमांकावर आणि त्यानंतर येतील 5A मध्ये डेप्युटी प्राईम मिनिस्टर, उपपंतप्रधान आणि मग न्यायालयाला इथे घेतलेला आहे. वरच्या 5A पर्यंत कुठेही न्यायिक व्यवस्था नाही. आता 6व्या क्रमांकावर आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो भारताचे सरन्यायाधीश आहेत. त्यानंतर 6व्याच क्रमांकावर आहेत लोकसभेचे सभापती. पण 6व्या क्रमांकामध्येही सरन्यायाधीशानंतर लोकसभेचे सभापती, म्हणजे कायदे मंडळाला इथं पहिल्यांदा घेतलंय. सगळे अगोदर कार्यकारी मंडळाचे घटक आहेत. सगळे कार्यकारी मंडळाचे लोक सर्वात अधिक वरती आहेत. मग मध्ये न्यायमंडळ आलं, त्यानंतर कायदे मंडळाचं स्थान आहे. हे या माध्यमातून कायदे मंडळ म्हणजे कायदे मंडळाचे प्रमुख लोकसभा सभापती यांचा समावेश आहे 6A मध्ये. 7व्या मध्ये आहेत केंद्रातले कॅबिनेट मंत्री. पुन्हा कार्यकारी घटकातले जे पदाधिकारी आहेत त्यांना इथे स्थान दिलेलं आहे, केंद्रातील कॅबिनेट मंत्री. आणि मग त्याच्यानंतर 7व्या मध्येच येतात प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, त्या राज्यामध्ये प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री 7व्या क्रमांकावर. इथं जसं या माध्यमातून दिलेलं आहे राज्यपाल त्या राज्यातच, तसं इथंही मुख्यमंत्री हा त्या राज्यातला त्या ठिकाणी तो प्राधान्याने सर्वोच्च समजला जाईल. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुद्धा 7व्या क्रमांकावर आहेत. माजी पंतप्रधान 7व्या क्रमांकावर. म्हणजे हायरार्की प्रमाणे देशात सर्वोच्च स्थानावर हे 7व्या क्रमांकावर ही सगळी लोक येतील आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता याचं महत्व किती याचा अंदाज येतो. विरोधी पक्ष नेता हा केंद्रातल्या कॅबिनेट मंत्र्याच्या समान असलेल्या कॅटेगरीमध्ये 7व्या क्रमांकावर हा विरोधी पक्ष नेता आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. हे असेच 4 ऑप्शन देतात सरळ आणि सर्वात प्राधान्याने अग्रक्रम तालिकेमध्ये वर कोण येतं असं विचारलं जात असतं. म्हणून हे 7व्या पर्यंत आहेत ना, परफेक्ट लक्षात ठेवा, आठवण करा, रिपीट पहा, पण 7व्या पर्यंत सगळं आठवलं पाहिजे. 7A भारतरत्न प्राप्त व्यक्ती, हे इथपर्यंत आपल्याला माहिती असलं पाहिजे. भारतरत्न प्राप्त व्यक्तीपर्यंत जनरली 7A पर्यंतचेच घटक आयोग विचारतं आणि आपण त्याच्यावर खास फोकस ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर इकडे सहसा गरज नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री संबंधित राज्यामध्येच याबद्दलचा पाठ होता, तो या ठिकाणी बघायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश 9व्या क्रमांकावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आणि इतर राज्यपाल संबंधित राज्याच्या बाहेर. जर ते राज्याच्या बाहेर असतील तर 8व्या क्रमांकावर येतील आणि राज्यामध्ये असतील
तर आपण इथे बघितलं 4थ्या क्रमांकावर. त्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल 4थ्या क्रमांकावर, पण महाराष्ट्राचे राज्यपाल कर्नाटकमध्ये गेले असतील, दिल्लीमध्ये गेले असतील, तर त्यांचा रँक तिथे राहील 8व्या क्रमांकावर. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत 9व्या क्रमांकावर. युपीएससी आहे, युपीएससीचे अध्यक्ष आहेत 9A वरती. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत 9A वरतीच. भारताचं महालेखा परीक्षक 9A वरतीच. 7A पर्यंत आपण लक्षात ठेवलं होतं. त्यानंतर जमलं तर प्रयत्न करा 9 आणि 9A मधले 2-3 घटक. बाकी ऑलमोस्ट काही गरज नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा सगळा पाठ आवश्यक राहणार नाही. आपण खाल्ले हे जे घटक आहेत, शक्यतो याच्यावर एकही प्रश्न येणार नाही. एखादा घटक आला हे फक्त हेडलाईन मधला लक्षात ठेवा. भारताचा महान्यायवादी इथला एक महत्वाचा आहे. त्यानंतर हे तिन्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. 9 मधले युपीएससी अध्यक्ष, इलेक्शन कमिशनर आणि भारत कॅग, या पद्धतीने हे तिन्ही लक्षात राहतील आपल्याला आहे. कारण ह्या तिन्ही संस्था घटनात्मक सर्वोच्च पातळीवरच्या म्हणून आपण ओळखतो. युपीएससी अध्यक्ष, त्यानंतर इलेक्शन कमिशनर आणि कॅग, ह्या गोष्टी तिन्ही पण 9A वरती आहेत. आणि हे 9वा सर्वोच्च न्यायालयाचा आपल्याला डायरेक्ट लक्षात राहून जाईल. सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, बाकी गरज नाही शक्यतो. आणि इकडले मात्र 7A पर्यंतचे पाठ अग्रक्रम तालिकेमध्ये आपल्याला सहजरित्या येणं आवश्यक आहे. एक छोटीशी नजर याच्यावर जरी आपण फिरवली, त्या माध्यमातून 1 मार्काचं काम आपलं निश्चित होऊन जाईल. थँक्यू. पुन्हा भेटू.